आरटी अंतर्गत 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये 14 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बालकांच्या पालकांना 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावरती 25% जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व सर्व महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 पात्र शाळा असून एकूण 11,320 रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटी अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून या वेबसाईटवरती 14 जानेवारीपासून ते 27 जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्राची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. प्रवास वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावली करण्याअंतर्गत आणण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी परिवहन अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की खासगी प्रवासी वाहतूक कंपन्या संदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा अभ्यास करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणणं गरजेचं आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादारांवरती कंपन्यांतर्गत 4 चाकी बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे. बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे. जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान पद 3 वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडींवरती मोठं काम केलंय. किंबहुना अटलजींच्या दृष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक क्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केली. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुलन पटांगणामध्ये आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या 39व्या कैलासहरी रामभाऊ म्हाळगे स्मृती व्याख्यानमालेमध्ये सारंग दर्शने यांनी अटलजींचा वसा आणि वारसा हे 6वे पुष्प गुंफले. या व्यासपीठावरती सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकर उपस्थित होते. लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्रांचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधानपर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. 1950 चे दशक ते 1977 पर्यंतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतिक अर्थव्यवस्था ही डोलामय स्थितीमध्ये होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणामध्ये देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं आहे.
नमस्कार मंडळी. हे सगळ्यांना समवेत घेऊन चालणं आणि त्याच वेळेला आपल्या मनामधली दृष्टी, आपला अजेंडा मात्र डोळ्यासमोर ठेवणं आणि पुढे जाणं. आणि भारतावरती इतकं निस्सीम प्रेम की त्यांच्या कविता आपण सगळ्या ज्या नेटवरती ऐकतो त्यातून असं भारतप्रेम क्षणोक्षणी शब्दातून असं ओसंडत असतं. म्हणजे इतकी भारतावरची निष्ठा, इतकं भारतावरचं प्रेम आणि प्रत्येक निर्णय हा त्या चौकटीत, याच्यात भारताचं किती यश आहे, किती भारताला किती याच्यातून फायदा होणार आहे, अशा सगळ्या दृष्टीतून असे होते अटलजी. आणि दुर्दैवाने त्यांचा शेवटचा जो काळ आहे तो मात्र फार वाईट गेला. आणि ज्या वाणीवरती त्यांनी इतकं प्रेम केलं, जी वाणी त्यांची अस्खलित हजारो लाखो लोकांना खिळवून ठेवायची, ती वाणी मात्र त्यांची शेवटच्या काळामध्ये हरपली होती. पण एका अर्थाने त्यांनी ज्या वेळेला पंतप्रधानपद सोडलं आणि पुढची निवडणूक आली त्यावेळेला ते नुसते खासदार म्हणून निवडून आले, त्याच क्षणी एका अर्थाने त्यांच्या सगळ्या एवढ्या मोठ्या एका दैदिप्यमान कारकिर्दीचा समारोप त्यावेळेलाच खरं तर झाला होता. आणि त्यावेळेला एकच नंतरचं फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहणारं चित्र म्हणजे त्यांना जेव्हा भारतरत्न घरी जाऊन दिलं होतं, तो क्षण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहिला आहे. आणि मला असं वाटतं अटलजींच्या अंत्ययात्रेमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाच्या वतीने एक फार प्रतिकात्मक, फार सुंदर त्यांनी कृती केली. ती म्हणजे ते स्वतः चालत तिथपर्यंत गेले आणि अटलजींना निरोप दिला. एका अर्थाने खरं तर अटलजींना निरोप दिला असला तरी ते कायम राहणार आहेत. आणि मला असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्षाचाच नव्हे तर एकूण देशाच्या वाटचालीवरती पुढची किमान 50-100 वर्ष हा अटलजींच्या सगळ्या कामाचा, त्यांच्या विचारांचा असा प्रभाव आणि पगडा राहील असं मला स्वतःला वाटतं. आपण सगळेजण थांबलात इतका वेळ, याच्याबद्दल धन्यवाद. आणि मगाशी मला उशीर झाल्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारी 2025 रोजी देवराम भोईर डिग्री कॉलेज कोलशीत येथे यादव समाज ट्रस्टच्या पुढाकाराने ठाणे जिल्हा आणि मनोरमानगर माजीवाडा मानपाडा ब्लॉकच्या माध्यमातून स्नेहमिलन कार्यक्रम आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयुष्मान हॉस्पिटल कळवा विशेष सहकार्य लाभलं. अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये यादव समाज परिवाराने मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. सदर प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार देखील प्रकट केले, उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी ज्येष्ठ शिवसेना नेते माजी नगरसेवक देवराम भोईर यांच्या हस्ते यादव समाज ट्रस्टच्या कॅलेंडरचं वितरण करण्यात आलं. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा कार्यकारिणी आणि ब्लॉक कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. यादव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष SB यादव, उपाध्यक्ष दिनेश यादव, रिटायर्ड इन्कम टॅक्स कमिशनर जगपत यादव, मुंबई अध्यक्ष श्यामलाल यादव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जुल्लूर यादव, महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती नीलम यादव, जिल्हा अध्यक्ष श्रीमती रीता यादव, कार्याध्यक्ष श्रीमती शीलादेवी यादव, ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र यादव, कार्याध्यक्ष शिवप्रसाद यादव, महासचिव रामानंद यादव, रामहित यादव, उपाध्यक्ष रामचंद्र यादव, प्रकाश जाधव, शिवप्रकाश यादव, सचिव दिनेश यादव, राम कोमल यादव, रमेश यादव, अशोक यादव, दिलीप यादव, राम दशरथ यादव, कोषाध्यक्ष रामाश्रय यादव यांसह अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते. तसेच यावेळी माजी शिवसेना ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भूषण भोईर, माजी नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक मधुकर पावशे, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डी से साहब का स्वागत। और हमारे यादव समाज ट्रस्ट के सारे योगेशी जो भाई बहन यहाँ पे आए हुए हैं उनको संबोधन करें। श्री श्यामजी यादव आणि आज या ठिकाणी देवराम लक्ष्मण डिग्री कॉलेजमध्ये हा एक यादव समाजाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। मला आनंद होतो या ठिकाणी यादव समाजाबद्दल तर कित्येक वर्ष या ठिकाणी या भागामध्ये यादव समाज हा काम करतो आहे आणि काम करत असताना यादव समाजाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अनेक माणसं जोडली गेली। यादव समाजाला एकत्र कसं आणता येईल त्या दृष्टिकोनातून ते आजपर्यंत प्रयत्न करत आलेले आहेत आणि मी माझं सौभाग्य समजतो की या ज्या यादव समाजच्या प्राप्त झाला असल्यामुळे या ठिकाणी आपण एवढं सांगू इच्छितो। आज आनंद होतो या ठिकाणी की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज यादव समाजाच्या वतीने एक भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम डॉक्टर देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेजमध्ये होत असून त्या कार्यक्रमाची या ठिकाणी मी तयारी पाहिली। गेले 8 दिवसापासून ह्या लोकांची तयारी चालू होती आणि त्या तयारीच्या माध्यमातून आज संपूर्ण यादव परिवार एकत्र आणून या ठिकाणी मग त्या पूर्ण जिल्ह्यातील या ठिकाणी यादव समाज असेल व या मुंबई भागाच्या असेल या ठिकाणी हे सर्व समाज येऊन या ठिकाणी आपला एक समाजाचा एक ताकद आणि एक हौसला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातून यादव समाजाच्या माध्यमातून आजपर्यंत मनोहरनगर, आझादनगर, मानपाड या भागामध्ये सर्व जेवढे विखरले जितके यादव समाजाचे लोक होते त्याला एकत्र आणण्यामध्ये त्यांनी जे काही प्रयत्न केलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे। म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे फार भाग्यशाली कार्यक्रम आहे आणि मला अभिमान वाटतो या ठिकाणी की यादव समाज सगळे समाज एकत्र होतात। यादव समाज काय एकत्र होऊ नये आणि तो यादव समाज आज एक होऊन या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी करतो आहे। त्याबद्दल त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो। पारिवारिक मिलन समारोह में आप लोग का भी हार्दिक स्वागत करता हूं। मैं यादव समाज ट्रस्ट एक ऐसी संस्था है कि हिंदुस्तान के 17 स्टेट में हमारी संस्था चल रही है और थाने का अध्यक्षता मैं खुद कर रहा हूं। हमारे राष्ट्रीय प्रेसिडेंट एस.बी. यादव जी हैं, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश यादव जी, बाकी सभी लोग कंधे से कंधा मिला के कार्यक्रम को मनोरमा नगर की टीम हमारी आयोजक की और मैं अपने मनोरमा नगर की टीम को बधाई देता हूं कि ऐसा भव्य कार्यक्रम का आयोजन किया और यहाँ पे माताएं बहनें हमारी बढ़ चढ़ के सौभाग्य यहाँ है कि हमारी सभी लोग आके शामिल हुए हमारे कार्यक्रम में। कार्यक्रम का नाम दिया पारिवारिक मिलन समारोह। इसी के साथ ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये मंगळवारी स्थानिक बच्चे कंपनी तसेच युवा वर्गाचा समूह नृत्याचा सामना रंगला। शिवाईनगर येथील स्थानिक मुलांचे तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्सची अंतिम फेरी पार पडली। विशेष म्हणजे मंगळवारी या महोत्सवाला खासदार नरेश म्हस्के यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलवर जात कोकणी व्यावसायिकांची विचारपूस केली। ठाण्यातील शिवाईनगर उन्नती गार्डन येथील मैदानामध्ये कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजक सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं आहे। 10 दिवस संपन्न होत असलेल्या मालवणी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतोय। दिवसागणिक प्रचंड गर्दी वाढत असून येथील खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे। मंगळवारी महोत्सवात स्थानिक मुलं तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन युवाची ग्रुप डान्स स्पर्धा पार पडली। एकापेक्षा एक अशा सरस नृत्याविष्काराने रसिकांचे मनोरंजन झाले। कोकणातील परंपरा, मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीची रेलचेल असलेल्या मालवणी महोत्सवाला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली। यावेळी बोलताना सीताराम राणे यांनी कोकणाची कला, खाद्य संस्कृती मुंबई, ठाण्यासारख्या शहरात आणून हा मालवणी महोत्सव गेली 26 वर्ष सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला। विविध स्टॉल्सद्वारे राणे यांनी कोकणातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मोठमोठे कलाकार न आणता स्थानिकांच्या कलेला वाव मिळवून देत एक उत्तम पायंडा पाडल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमांना ते उपस्थित राहत असतात। मंडळ आणि आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने गेले 25 वर्ष पूर्ण आणि 26वे वर्ष या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित केला जातो। आपलं मालवण आणि कोकणातली लोककला असेल, लोकउद्योग असेल, सांस्कृतिक गोष्टी असतील
या शहरापर्यंत आणून त्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला आपल्या मायभूमीची आठवण करून देणारा हा मालवणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत असतात. खूप चांगला हा उपक्रम या ठिकाणी ते राबवत असतात. गेली 26 वर्ष सातत्याने राबवत आहेत. आपल्या सामाजिक जीवनामध्ये गृहनिर्माण संस्था असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं प्रचंड असं काम आहे आणि या आपल्या कोकणाच्या मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. ही सुद्धा कोकणातला आहे आणि कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करत आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. बोललो की बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो, त्याच्यामध्ये 50 झोपाळे असतात, 50 खेळाचे प्रकार 10 स्टॉल असतात. पण या ठिकाणी मला ठीक आहे मुलांकरता त्यांनी थोडेफार 2-4 झोपाळे लावलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणाच्या कलेला, कोकणाच्या व्यापाराला, कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे. हे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आपलं मालवणी जे काही फूड असेल, आपलं ग्रामीण फूड असेल, या ठिकाणी मी पाहिलं की फक्त विदर्भातलं सुद्धा फूड आहे. या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनोमोटो खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे, जे आपलं घरगुती फूड आहे त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी